माननीय कृष्णाभाऊ रुपनर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा आज कार्यक्रम या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे। विद्यार्थ्यांना संस्कार व्हावे यासाठी त्यांनी माननीय वसंत हंकारे सर यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। त्या कृष्णा रुपनर भाऊ यांचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा अभिनंदन करायचं आहे। टू पॅनल बोर्डचं उद्घाटन करावं। साई प्रो इंडस्ट्रीज मुळशी पुणे यांचे डायरेक्टर विकास विठ्ठल ओलेकर यांनी हा इंटरॅक्टिव्ह पॅनेल आमच्या विद्यालयास श्री वसंतदादा पाटील विद्यालयास भेट म्हणून दिलेला आहे। तरी या इंटरॅक्टिव्ह पॅनेल बोर्डचं उद्घाटन त्यांचे वडील श्री विठ्ठल हनुमंत ओलेकर, माजी प्राचार्य सोनंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सोनंद, त्याचबरोबर त्यांचे सासरे ज्ञानू निवृत्ती यमगर, माजी प्रशासकीय अधिकारी मेष विकास केंद्र, त्याचबरोबर हरी पितांबर ओलेकर, माजी शिक्षक जुनोनी विद्यालय जुनोनी यांच्या शुभ हस्ते या इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डचं उद्घाटन होत आहे। जे विठ्ठल ओलेकर आणि त्यांच्या चिरंजीवांनी ह्या साई प्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून जो इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड दिलेला आहे, मला वाटते सर 40 हायस्कूलमध्ये कुठेही बोर्ड माध्यमिक शाळेत नाही आहे, परंतु हा बोर्ड आपल्याला त्यांनी सुविधा करून दिला की जे विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यासाठी आम्ही सर्वजण त्याचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे, डेमो घेतलेला आहे आणि त्याचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि वाढदिवसाचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व भागातले परिसरातील सर्व विद्यार्थी आणि सर्व माजी विद्यार्थी यांना सांगू इच्छितो की आपल्या संघर्षातून यशाकडे आणि यशातून समाजाकडे जात असताना आज विद्यालयामध्ये दोन्ही संयुक्त कार्यक्रम होत असताना आम्हाला विद्यालयाच्या वतीनं अभिमानाचा, या गावच्या दृष्टीने अभिमानाचा प्रेरणादायी असा दिवस आहे। त्याचबरोबर आजचा कार्यक्रम हा संघर्षाचा सन्मान असेल किंवा संस्काराचा गौरव असेल किंवा शिक्षणाची तंत्रज्ञानाची जोड असेल, या बांधिलकीचा उत्सव म्हणून आज या कार्यक्रमात पाहता येईल। ज्या मातीत आपण वाढतो त्याच मातीतून उंच भरारी घेऊन आपण एखादा उद्योग उभा करतो आणि या गावचं भूषण म्हणून, या विद्यालयाचं भूषण म्हणून सन्मानानं 100पेक्षा जास्त कर्मचारी आपल्या कौशल्यातून त्यांचे संसार उभे करतो आणि 6 कोटीच्या वरची इंडस्ट्री मी स्वतः पाहायला गेलो होतो। मला अभिमान वाटतो त्या विद्यार्थ्यांना सर्व या इंडस्ट्री बघायला घेऊन या असं कृष्णानं मला सांगितलं। आनंद झाला आणि या अतिशय खडतर परिस्थितीतून, गरीब परिस्थितीतून कृष्णानं जे संघर्षातून उभा केलेलं वैभव आहे, त्या वैभवासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना मानवंदना देऊया, जेणेकरून असेच आपल्या गावातील या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असतील, या तिन्ही शाळेतले माजी विद्यार्थी असतील, यांनी खरोखरच एक योगदान चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आज दादा यमगर असेल, जितेश यमगर असेल, त्याचबरोबर जनसेवक दत्तात्रय लोखंडे असतील, त्या सगळ्यांनी या शाळेसाठी बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी विकास कदम मगाशी येऊन गेले आणि अनेक जणांची नावं आपल्याला घेता येतील पण वेळाभावी मी घेत नाही आणि सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या परीने योगदान दिले आहे। सर, सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या विद्यालयामध्ये 11-12 सन 2011-12, 12-13 आणि 13-14 सलग एका महिन्यात 3 स्नेह मेळावे झाले माजी विद्यार्थ्यांचे आणि हॅट्रिक पूर्ण केली। हे सर्वात अभिमानाची गोष्ट आहे। त्या प्रत्येक मेळाव्यातून काही ना काही आम्हाला विद्यालयाला विज्ञान साहित्य असेल, CCTV असेल आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड असेल, हे सगळं उद्घाटन आम्हाला ही सुविधा करून दिली। त्याबद्दल या सर्वांचं विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफच्या वतीने मी त्यांचं आभार मानतोय। आणि आज अनेकदा आपण माणसं मोठी झाल्यानंतर या मातीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु कृष्णाने जाणीव ठेवून आपल्या गावाची, या मातीची ओळख न विसरता जे योगदान दिलेलं आहे ते खरोखरच वादातीत आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत। कृष्णाभाऊचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस अत्यंत प्रेरणादायी विचारांचा आहे, कारण संस्कारक्षम व्याख्यान जे वसंत हंकारे सर इथे येणार आहेत, त्यांच्या उपस्थित होणार आहे आणि ही पर्वणी या पंचक्रोशीत मिळवून दिली। त्याबद्दल जात असताना काहीतरी मूठ आपली ओंजळ भरल्यानंतर त्यातून सांडून जाण्यापेक्षा काहीतरी ज्ञानाची, विचाराची प्रेरणा आपल्या सर्व पालकांना, मुलामुलींना देऊन या संस्काराची, या संस्कार व्याख्यानाची मालिका दरवर्षी चालू करण्याचा निर्धार केला आहे। त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया, कारण दरवर्षी नितीन बानुगडे सर असतील किंवा संजय करमळकर सर असतील किंवा गणेश शिंदे असतील, यांच्या व्याख्यानाची पर्वणी आपल्याला या माजी विद्यार्थ्यांच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून आपल्याला ही पर्वणी मिळणार आहे। आणि विद्यालयाच्या वतीनं जास्त वेळ न घेता सत्कारमूर्ती कृष्णा रुपनर यांना विद्यालयाच्या वतीनं, या गावच्या वतीनं, पालकांच्या वतीनं, तिन्ही शाळांच्या वतीनं
आणि सर्व विद्यार्थी आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक असं त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशीच प्रेरणा त्यांना मिळत राहू आणि या गावाकडं अनेक चांगल्या प्रकारच्या सुविधा आणि विचारांचं प्रबोधन त्यांनी द्यावं अशी मी विनंती करतो आणि जास्त वेळ न घेता मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज आपल्या चोरोची गावामध्ये आपल्याच गावचे सुपुत्र कृष्णाभाऊ रुपनर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत. प्रयोजन ज्या शाळेत आम्ही वर्गमित्र आहे, शिकलो वाढलो, ज्या गावात राहिलो, एकत्र खेळलो, अभ्यास केला, त्या शाळेमध्ये आज हा अभिष्ट चिंतन सोहळा होत आहे. ह्या नवीन विद्यार्थी आहेत, यांना यातून मार्गदर्शन, स्फूर्ती, प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मंचावर सर्व शिक्षक वृंदाशीत सर्व मान्यवर यांचं स्वागत करतो. नाव कोणाचे घेत नाही, कारण नावं घेत बसली तर 5 त्यातच वाजेल. इकडचे सगळे मान्यवर, या बाजूचे सगळे मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांना धन्यवाद. जीवन जगत असताना माणसानं माणूस म्हणून जीवन जगावं यासाठी काहीतरी वेगळं करावं लागते. जन्माला प्रत्येक जण येत असतो आणि प्रत्येक जण मरत असतो. जन्माला येताना फार नशीबवान माणसं मोठ्या श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेत असतात, त्यांना तितकीशी ओळख लाभत नाही आणि त्यांचा तितका नावलौकिक होत नाही. ज्याचा जन्म सामान्य अतिसामान्य कुटुंबामध्ये होत असतो तो माणूस मोठा होत असतो, त्याला सामान्यतेची गरिबीची जाण असते. तीच माणसं सर्वसामान्य जनतेकडे माघारी विळून बघत असतात. जे मोठे असतात टाटा बिर्ला सारखे, ते पाठीमागं वळून लहान माणसाकडे बघत नसतात, कारण त्यांची जी अवस्था आहे ती लहानपणापासून जन्मापासून गर्भ श्रीमंतीच्या घरात आहे. तर असाच लहानामधून मोठे होत असलेले कृष्णा रुपनर शेठ हे अतिसामान्य, आता सुद्धा काही गरीब माणसं असतील त्या अति गरीब माणसासारखं सामान्य जीवन जगत असताना प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झालं. तिथून पुढचं शिक्षण माध्यमिक शाळेत वसंतदादा पाटील हायस्कूल चोरोची यामध्ये झाल्यानंतर 10वी नंतर गरीब परिस्थिती आहे, काहीतरी उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून गाव सोडलं, वापीला गेले. तिथं एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हेल्पर म्हणून जॉब स्वीकारला, मदतनीस म्हणून. त्यावेळेचा 1,500-2,000 रुपये पगार असेल, 2,500 रुपये. त्यानंतर दुसरी कंपनी, त्यात ग्लास इंडस्ट्रीजची माहिती लागली, त्या कंपनीमध्ये जॉईन झाले. तिथून परत मुंबईला आले, मुंबईमधनं कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरमधनं 2017 साली म्हणजे आजपासून पाठीमागं 9 वर्ष येऊन हिमयुग टप क्लासची स्थापना आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाड MIDC मध्ये केली. ही स्थापना करीत असताना अतिशय सामान्य अवस्थेमध्ये, म्हणजे सूर्याला गवसणी घालता येते पृथ्वीवरनं जशी हनुमंतानं घातली, अशा पद्धतीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ही अचिव्हमेंट आपण मिळवलेली आहे. आणि त्यासाठी त्यांच्या पाठीवर खंबीरपणे हात ठेवून उभे असणारे त्यांचे मामा कोंडीबाई यमगर यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण बाप हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. तुम्हाला ऐकून माहिती आहे की प्रत्येकाला म्हणताना असं म्हणलं जातं की अमुक अमुक एका व्यक्तीचं नाव घेतलं असतं, हे आमचे गॉडफादर आहे. तसे कृष्णा भाऊला गॉडफादर लाभले मामा म्हणून. आणि त्यावेळी त्यांना मदत करण्यासाठी कोणीतरी विटनेस पाहिजे होता, जामीन पाहिजे होता. आपल्या पूर्णत्वाचा त्याग करून निसंकोचपणे सर्वपणाने त्यांना समर्पण भावनेनं त्यांना जामीन राहिले, ते म्हणजे सचिन मराठे. बरोबर आहे ना? हे त्यांचे एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि DC यमगर यांनीही त्यांना पुरेपूर मदत केली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. काय असते बघा, माणूस मोठा झाला का त्याचे सर्वजण नाव घेत असतात, कौतुक करत असतात, या बसा राम राम नमस्कार सगळं होत असते. पण गरीब सामान्य अवस्थेमध्ये त्याला कोणीही विचारत नसते पडळकर साहेब, कारण सामान्याला तेवढी किंमत कोणी देत नाही. मोठा झाल्यावर किंमत देत असतो. मोठा त्याला म्हणतात जो सर्वसामान्याला घेऊन मोठा होतो. ऐका, एक संदेश देऊन जाईल मी. उंच माणसाची सावली लांब पडली यात नवल नाही. उंच माणसाची सावली लांब पडली यात नवल नाही, कारण त्याची उंची तेवढी आहे. त्याच्या सावलीचं कौतुक वाटायची आवश्यकता नाही. बस ठेंगण्या माणसाची सावली जर लांब पडायला लागली तर ओळखून जायचं आहे सूर्यास्त होण्याची भीती आहे.
ज्याची उंची कमी आहे त्यांना आपल्या सावलीला बघून हुरळून जायचं नाही. जास्त लांब सावली पडली म्हणजे सावली थोड्या वेळात मावळणार आहे. उंच माणसाची सावली लांब पडते म्हणजे त्या सावलीची उंची किती असावी. कृष्णा भाऊला गर्भश्रीमंत जीवन जगता आलं असतं, काही अडचण नव्हती. हाय प्रोफाईल जीवन जगता आलं असतं. पैसा भरपूर आहे, पैसा आला का सगळं मिळत असते. पण ऐका, एखाद्या माणसाच्या उंचीचं कौतुक जर व्हायचं असेल, एखाद्याची उंची असामान्य असेल, 7 फुटाची उंची असेल, तर तो माणूस कोळेकर गुरुजी 7.5 फुटाच्या 8 फुटाच्या उंचीच्या माणसात फिरायला लागला तर त्याच्या उंचीचं कौतुक होत नसते. जर त्याच्या उंचीचं कौतुक विवेक व्हावं असं वाटत असेल तर त्यानं ठेंगण्या माणसात 4.5-5 फूट माणसाच्या उंचीत फिरलं तर त्याच्या उंचीचं कौतुक होते. श्रीमंत माणसाच्या श्रीमंतीचं कौतुक त्यावेळी होत असते, तो गर्भ श्रीमंतामध्ये राहिला तर त्याचं कौतुक कोणी करत नाही. तो गरिबीत आला, त्याच्या श्रीमंतीचं प्रदर्शन न करता गरीबाला त्याचं दर्शन होऊ लागल्यानंतर त्याचं कौतुक असते. दर्शन म्हणजे त्यांना मदत करणे, आर्थिक रूपानं असू द्या, कपड्या लत्त्याच्या रूपानं असू द्या, त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं असू द्या. जो माणूस सर्वसामान्याच्या उपयोगाला येतो त्याला समाज जिवंत ठेवत असतो. जो माणूस सर्वसामान्याच्या उपयोगाला येत नाही त्याला कुणी सुद्धा आठवणीत ठेवत नाही. त्याच्या पुढे पिढीत जन्माला येणारे त्याचे नातेवाईक सुद्धा त्याला विसरून जात असतात. आणि याचीच प्रेरणा घेऊन अति कष्टातनं कंपनी उभा केल्यानंतर 4-5 वर्षाचा अति संघर्षाचा काळ गेल्यानंतर ज्यावेळी कोळेकर गुरुजी कंपनी प्रॉफिट मध्ये यायला लागली, आता आपण हायवे बघतो, सगळे हायवेला 1 वे ट्रॅफिक आहे. माघारी वळायच तर ब्रिजच्या खाली उतरून परत फिरून यायला लागते, परत 1 वे ट्रॅफिक चालू होते. पण 1 वे ट्रॅफिक मध्ये जात असताना जो माघारी वळून बघत असतो, ज्या गावात मी राहिलो, ज्या समाजात मी राहिलो, ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत वाढलो, ज्या मातीचे मला संस्कार घडले, त्या मातीचं, त्या गावाचं, त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, मी ऋणी आहे, हे त्याची जबाबदारी असणारी, जाणीव असणारी माणसंच फक्त गावाकडं, मातीकडं, समाजाकडं वळून बघत असतात. जाणीव नसणारी माणसं वळून बघत नसतात. आणि त्यापैकी एक आमचे कृष्णाभाऊ रुपनर आहे, ज्यांनी या सगळ्याकडे वळून बघितलं. एकदा टाळ्या जोरदार वाजवा. हे करण्यासाठी फॅक्टरीमध्ये काम करत असताना जेवढ्या माता भगिनी आहे त्या सगळ्या माता भगिनींना बहीण मानून रक्षाबंधनाचा कार्यक्रम, त्यांची ओठी भरणे, त्यांना सप्रेम भेट देणे, त्याचबरोबर गिरनार यात्रा निशुल्कपणे अनेक भाविक भक्तांना. गिरनार हे दत्ताचं एक महत्वाचं ठिकाण आहे गुजरातमध्ये, ती यात्रा. आणि त्यानंतर आज 3 वर्ष झालं काशी यात्रा, प्रयागराज, महाकालेश्वर, उज्जैन, जे अति सर्वसामान्य माणसं आहे, जे काशी काशी म्हणून मरतात पण काशीला कधी जाणं होत नाही, त्या सर्वसामान्य माणसाला, गरीब माणसांना, गावाकडच्या माणसांना मोफतपणे जेवण, खाणं, पाणी आणि काशी तीर्थयात्रेने या सगळ्यांचे दर्शन घडवणारे मला वाटते आपल्या पूर्ण भागात एकमेव माणूस आहे ते म्हणजे कृष्णा रुपनर आहे. टाळ्याची कंजूशी करू नका. आपण जर दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवल्या, आपल्यासाठी कोणतं वाजवल. दादा आवाज दे. त्याचबरोबर नुसतं हेच नाही, गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च. आज वाढदिवसाची पद्धत सुरू झाली, तुम्ही बघता वाढदिवस रस्त्यावर करायचे, सगळीकडे पद्धती चालू झाल्या. गाडीवर केक कापायचा, तोंडाला केक थापायचा, फटाकड्या वाजवायच्या, दारू पिऊन तंग व्हायचे. बरोबर आहे ना. लहान मुलांचे वाढदिवस सुद्धा मोठमोठ्या 5 स्टार 3 स्टार 4 स्टार हॉटेलला केले जातात. पण प्रेरणा कृष्णा भाऊकडनं अशी घ्यायची आहे, त्यांच्या मुलीचा वाढदिवस कधीही मोठ्या पद्धतीत साजरा न करता अतिसामान्यपणे साजरा करत वृद्धाश्रमामध्ये साजरा करतात. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं ढोंगबाजी न करता त्या वृद्धांना कपडे, त्यांना गोळ्या औषध आणि त्यांना अन्नदान केलं जातं. ही समाजाकडे मागं वळून बघण्याची रीत आहे, त्याला माणूस म्हणत असतात. हा, तर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आज प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून लाभलेले सन्माननीय हंकारे सर यांचं आगमन झालेलं आहे. ऐका, तर यासाठी हे सगळं करत असताना माणसाची सेवा आपल्याकडनं होत आहे, आपल्याकडनं मुक्या प्राण्याची सेवा झाली पाहिजे म्हणून आपल्याकडे एक चांगली परंपरा आहे. ती परंपरा म्हणजे आपल्या भागातनं चिंचणी यात्रेसाठी बऱ्याच बैलगाड्या जातात आणि त्यामध्ये चोरुचीचा सिंहासा वाटाय, कारण 50-55 गाड्या एकट्या चोरुचीतनं जातात. मग मुक्या प्राण्याची सेवा व्हावी म्हणून त्या बैलांना गोळी पेन कोळेकर गुरुजी. तिथे गेल्यानंतर वैरण मिळत नाही, ओल्या वैरणीचा चारा,
आणि औषधाचे किट आणि डॉक्टर सोबत कुठं अडचण येऊ नये म्हणून ही मुक्या प्राण्यांवरची सुद्धा सेवा आहे. एका शब्दात मी सांगतो, आमचे कृष्णाभाऊ किती मोठे झाले बरं का सुरेशराव, किती मोठे झाले बरं का सर. 2 मिनिटात संपवतो सगळे शेट. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्माला आले. ते सर्वसामान्य सगळे गोपाळ आहे. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल सगळे गोपाळ आहे. सगळे गायी राखणारे, आपल्यासारखे अतिसामान्य आहे. यात कृष्ण अवताराला आलेले सगळे गोपाळ घेऊन मिळवले. आणि ज्यावेळी गोकुळावर संकट आलं त्यावेळी आता आश्रय कुठे घ्यायचा आहे, धोधो पाऊस पडतो. भगवंतानं सांगितलं हा गोवर्धन पर्वत उचलायचा आहे. आणि या गोवर्धन पर्वताला सगळ्यांनी आपल्या काट्या लावा, बांबू लावा, आणखी काही टेकन लावा. सगळ्यांनी टेकन लावले आणि भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या मध्यभागी फक्त करांगळी लावून उभे होते. दादासाहेब एकानं बघितलं, लगा आम्ही एवढे काट्या लावल्या, बांबू लावले, हे तुमचे टॅन्ट लावले, नाटक करतो का म्हणले करंगळी लावून, काढ करंगळी तुझी. आणि भगवान श्रीकृष्णानं करंगळी काढायला लागल्याबरोबर विवेक काट्या मोडायला लागल्या, बांबू वाकायला लागले, आवाज व्हायला लागला. मग सगळे घाबरले, लाव 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 करंगळी लाव, करंगळी लाव. मला यातनं सांगायचा उद्देश काय आहे, हे आता आपण सगळे बॅचमेट असणारे दादासाहेब, हे आपण सगळे गोपाळ आहे. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल. आणि यात कृष्ण उभा राहा. यात कृष्ण मोठा किती झाला तर करंगळी लावण्या एवढा मोठा झाला. वाजवा टाळ्या. तुमच्या संवेदना संपल्या काय? तर म्हणून एका वाक्यात मी सांगितलं, मोठा केवढा झाला, करंगळी लावण्या एवढा मोठा. मग करंगळी लावण्या एवढा मोठा म्हणजे काय, इथून पुढे सुद्धा कोणत्याही कार्यक्रमात काही असू दे, तुम्ही फक्त बोला, ते नाही म्हणणार नाही. आणि याला सहकार्य करणारे सगळे दादा वगैरे आम्ही सगळी मंडळी, आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, सुरेशराव, विवेकराव जरी सगळ्याच घेतलं तरी आणि राहून जातं हे की नाही, महेशराव तरी तुमचं आलंच. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो हजर झाल्याबद्दल. सर्वांनी वेळात वेळ काढून इथं हजर झाला. आणि इथं आतापर्यंतचं आयुष्य त्यांचं गेलेलं आहे आई वडिलाच्या आशीर्वादानं, साधू संतांच्या कृपेनं. पण इथून पुढचं आयुष्य त्यांना सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि ऐश्वर्याचं जाऊन जास्तीत जास्त त्यांच्याकडून अशी समाजाची, गोरगरिबाची, दीनदलितांची, मुक्या प्राण्यांची सेवा होवो आणि उत्तरोत्तर त्यांच्या जीवनामध्ये भगवान त्यांना भरपूर यश औदार्य प्रदान करो, ही भगवत चरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सागर महाराज. यानंतर 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक ब्रह्मदेव यमगर सर. आज आपल्या गावचे सुपुत्र, तुम्हा सर्वांचे लाडके कृष्णाजी रुपनर शेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, कृष्णाजी रुपनर शेठ यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की माणूस किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसा जगतोय याला फार महत्त्व आहे. कृष्णाजी रुपनर शेठ मला वाटते 30 वर्ष असतील त्यांची, पण 30 वर्षामध्ये संपूर्ण आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते त्याने करून दाखवलेलंच आहे. प्रत्येक या भागातल्या आणि गावातल्या अगदी लहानथोर मंडळींना पर्यटन करून आणणं, विशेषतः तीर्थक्षेत्रांना जाऊन आणणं आणि मागेल त्याला मदत करणं. स्वतःच्या घरच्या मुलांचा वाढदिवस असेल, तो वाढदिवस अनाथाश्रमातल्या ठिकाणी जाऊन अनाथाश्रमातल्या लोकांच्या डोळ्यांच्या अश्रू पुसणं, त्यांना मदत करणं, त्यांना अन्नदान करणं, अशा प्रकारचं काम कृष्णाजी रुपनर शेठ करतायत. खरं तर असं म्हटलं जातं की मोठ्यांचा आदर्श लहानांनी घ्यायला पाहिजे, पण कृष्णाजी रुपनर शेठच्या बाबतीत विशेष असं आहे की त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे की सहकार्य कसं असलं पाहिजे किंवा किती असलं पाहिजे. खरं तर मी कृष्णाजी रुपनर शेठना धन्यवाद देतो, वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो.